जय शिवराय मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी कंबाईन एक्झाम ग्रुप बी आणि ग्रुप सी या संबंधी जो सिलेबस आहे, आयोगाने जो अपडेटेड सिलेबस ऑक्टोबर 2024 मध्ये डिक्लेअर केलेला आहे, त्या संबंधी आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आपण परीक्षा योजना कशी आहे या संबंधी माहिती घेऊया. एकूण प्रश्न संख्या 100 प्रश्न असतात, एकूण गुण असतात 100, माध्यम असतं मराठी व इंग्रजी, कालावधी 1 तास असतो, प्रश्नांचा प्रकार असतो बहुपर्यायी स्वरूप MCQ. म्हणजेच 60 मिनिटांमध्ये आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे असतात. एक प्रश्न समजा मराठीमध्ये दिलेला असतो, त्याचं ट्रान्सलेशन हे खाली इंग्लिशमध्ये करून दिलेलं असतं. म्हणजे एक क्वेश्चन हा 2 लँग्वेजमध्ये टाईप केलेला असतो. समजा तुम्हाला मराठीमध्ये प्रश्न तो समजला नसेल तर तो तुम्ही इंग्रजीमध्ये वाचणे अपेक्षित असते. त्वच्या काही सूचना आहेत त्या आपण पाहून घेऊया. प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील. म्हणजे समजा तुमचा एक प्रश्न जर का चुकला तर तुमचे 0.25 मार्क्स वजा होतील. म्हणजेच अशा प्रकारे तुमचे समजा 4 प्रश्न जर का चुकले तर त्यातून 1 मार्क वजा करण्यात येईल. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येईल. त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील. म्हणजेच तुम्ही समजा जर का आपल्याला जे गोल काळे करायचे असतात ते जर का तुम्ही व्यवस्थित काळे केलं नाही किंवा एकाच प्रश्नाचं उत्तर तुम्ही 2 वेळा टिक केलं, समजा बी ला पण गोल काळा केला आणि सी पण गोल काळा केला, तर तो प्रश्न तुमचा चुकीचा ग्राह्य धरला जाईल. तसेच तुम्ही समजा पूर्ण वर्तुळ जर का व्यवस्थित भरलं नाही तरी देखील तो प्रश्न तुमचा चुकीचा समजण्यात येईल. त्याकरिता तुमचे 0.25 मार्क्स वजा करण्यात येतील. वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. म्हणजे समजा तुम्हाला समजा 50.75 मार्क जर का आले तर ते 50.75च ग्राह्य धरले जातील, ते 51 मार्कांमध्ये ग्राह्य धरले जाणार नाहीत. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकारची नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही. समजा तुम्ही एखादा प्रश्न अटेम्प्टच केला नाही किंवा एखादा गोल करायचा विसरला तर त्यासाठी तुमचे नकारात्मक गुण म्हणजे जे निगेटिव्ह मार्क जे जाणार होते ते जाणार नाहीत. आता आपण व्यवस्थित अभ्यासक्रम पाहून घेऊया. अभ्यासक्रमात आपल्याला एकूण 8 मुख्य विषय आहेत. पहिला विषय आहे इतिहास. इतिहास हा आपल्याला 10 मार्कांना आहे. इतिहास 10. भूगोल सुद्धा 10 मार्कांना आहे. त्यानंतर चालू घडामोडीवरती आपल्याला 15 प्रश्न पडतात. राज्यघटना, राज्यशास्त्रावरती देखील 15 प्रश्न असतात. सामान्य विज्ञानाचे 15 प्रश्न असतात. अर्थव्यवस्थेवरती आपल्याला 15 प्रश्न असतात. अंकगणिताचे 10 प्रश्न आणि बुद्धिमत्तेचे 10 प्रश्न आणि बुद्धिमत्ता या 2 विषयांवरच आपल्याला एकूण 20 मार्क येतात. म्हणजे यावरती आपला रिझल्ट डिपेंड असतो, लक्षात ठेवा. आता आपण अभ्यासक्रम डिटेलमध्ये पाहून घेऊया. पहिला विषय आहे इतिहास. इतिहास हा आपल्याला 10 मार्कांना विचारला जातो. एकूण 10 प्रश्न असतात. सिलेबसमध्ये काय दिलंय? आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. म्हणजेच मॅक्सिमम मार्क हे 10 प्रश्नातले जे 7 प्रश्न जे राहणार आहेत ते आपल्याला महाराष्ट्रावरती राहणार आहेत, लक्षात ठेवा. बाकीचे 3 प्रश्न जे राहतील ते आपल्याला भारताच्या इतिहासावरती राहतील. समाजसुधारकांवरती प्रश्न कसे राहतात की एखाद्या समाजसुधारकाने स्थापन केलेली संस्था कोणती किंवा ती किती साली स्थापन केली, एखाद्या समाजसुधारकाने सुरू केलेले वृत्तपत्र, त्या वृत्तपत्राबद्दल माहिती, ते कशाशी संबंधित होतं, असं. 1800 या उठावामध्ये कोळी आणि रामोशी भिल्ल यांनी केलेले उठाव, त्या उठावाचे नेतृत्व कोणी केले किंवा ते उठाव दडपणारे इंग्रज अधिकारी, अशा टॉपिकवरती प्रश्न राहतात तिथे. त्यानंतर सामाजिक चळवळी, त्यानंतर क्रांतिकारी चळवळी, त्यानंतर 1905 ते 1947 पर्यंतच्या काही घटना घडल्या, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या काही घटना घडल्या त्या घटनांवरती प्रश्न, गांधीजींनी केलेले सत्याग्रह किंवा चळवळी, 1920 नंतर गांधीजी बऱ्यापैकी ऍक्टिव्ह होते, 1920 नंतर असहकार चळवळ, खेडा चळवळ, या सर्व चळवळी, त्यानंतर काँग्रेसचे अधिवेशने व त्यांचे अध्यक्ष, काँग्रेसचं अधिवेशन कुठे झालं, त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते किंवा त्या अधिवेशनात काही महत्वाची घटना घडली असेल किंवा महत्वाचे निर्णय झालेले असतील तर ते निर्णय. त्यानंतर पुढचा विषय आहे भूगोल. भूगोलमध्ये सिलेबसमध्ये त्यांनी देताना असं दिलंय की महाराष्ट्राच्या
भूगोलाच्या विशेष अभ्यासासह म्हणजेच महाराष्ट्रावरती आपल्याला कमीत कमी 10 प्रश्न भूगोलावर पडतात, तर त्यातले महाराष्ट्रावरती 6 ते 7 प्रश्न पडणार आणि 3 प्रश्न भारताच्या भूगोलावर पडणार. त्यामध्ये सिलेबसमध्ये काय काय आहे की पृथ्वी, समजा जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, पर्जन्यमान, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, प्रमुख पिके, शहरे, नद्यांमध्ये नद्या, त्यांच्या उपनद्या, विभाते, उद्योगधंदे, खनिज संपत्ती, समजा कोणतं एखादं खनिज कुठे सापडतं, किती टक्के त्याचा साठा आहे महाराष्ट्रामध्ये, अशा प्रकारे मृदा, कोणती मृदा कुठे आढळते, समजा जांभी मृदा कुठे आढळते, लाल रेताड मृदा कुठे आढळते, त्या जिल्ह्यांची नावे, तसेच लोकसंख्येमध्ये लोकसंख्येची घनता, परत लिंग गुणोत्तर, त्यानंतर वाहतूकमध्ये नॅशनल हायवे, त्यांचे नवीन नॅशनल हायवेचे जे क्रमांक चेंज केलेले आहेत ते नवीन क्रमांक असे, त्यानंतर औष्णिक विद्युत प्रकल्प, कोणता विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा किती वॅटचा आहे, अशा प्रकारे जलविद्युत प्रकल्प, कोणत्या नदीवरती कोणता प्रकल्प आहे किंवा धरणे वगैरे ते यामध्ये येते. त्यानंतर पुढचा विषय आहे अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था, त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जीडीपी, जीएनपी या कन्सेप्टवरती प्रश्न राहतात. त्यानंतर शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंगमध्ये बँकिंगची सुरुवात कशी झाली, त्यानंतर बँकिंग संबंधी काही महत्त्वाचे व्यक्ती येतात त्यांची नावे, त्यानंतर लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, यामध्ये बेरोजगारीचे काही प्रकार येतात, दारिद्र्य दूर करण्याच्या पद्धती आहेत त्या पद्धती, त्यानंतर मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी, त्यानंतर अर्थसंकल्प, लेखा किंवा लेखापरीक्षण इत्यादी इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला या सर्व टॉपिकवरती आपल्याला प्रश्न दिसतात. इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला 15 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढचा विषय आहे चालू घडामोडीवरती सुद्धा आपल्याला 15 प्रश्न पडतात. त्यामध्ये जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील, त्यामध्ये राष्ट्रीय घडामोडी, राजकीय घडामोडी, महत्त्वाच्या काही योजना येतात. समजा एखाद्या राज्याने योजना निर्माण केलेली असेल तर ती योजना, समजा योजना देतात किंवा ती कोणत्या राज्याने सुरू केली आहे असा प्रश्न विचारतात. त्यानंतर निर्देशांक व अहवाल, संरक्षण घडामोडी, अंतराळ घडामोडी, क्रीडा घडामोडी, नंतर पुरस्कार, महत्त्वाच्या नियुक्त्या, महत्त्वाची पदे येतात, त्या पदांवरती नियुक्त केलेले काही व्यक्ती येतात, ते पुस्तक, त्यांचे लेखक, सैन्य अभ्यास, जसे भारताचे अन्य देशांसोबत जे सैन्य अभ्यास होतात त्यांची नावे देतात किंवा एखादा सैन्य अभ्यास देतात आणि तो खालीलपैकी कोणत्या 2 देशांदरम्यान झाला आहे असा प्रश्न विचारतात. त्यानंतर दिनविशेष, यावरती चालू घडामोडींसाठी प्रश्न असतात. पुढचा सब्जेक्ट आहे राज्यशास्त्रामध्ये भारतीय राज्यघटनेची उद्देशिका किंवा वैशिष्ट्ये, त्यानंतर मूलभूत हक्क, कर्तव्य, राज्याचे मार्गदर्शक तत्त्वे, डीपीएसपी, मूलभूत हक्कांमध्ये कलम विचारतात, एखादं कलम देतात आणि खाली ते हे कलम खालीलपैकी कोणत्या मूलभूत हक्कांशी संबंधित आहे किंवा मूलभूत हक्क, कर्तव्य आणि राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वे यांच्या संबंधी काही महत्त्वाच्या घटना दुरुस्ती येतात, यावरती या ठिकाणी प्रश्न असतात. त्यानंतर केंद्र सरकारची रचना, त्यामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, संसद यांची कलमे विचारतात किंवा यांची नेमणूक कशा प्रकारे केली जाते किंवा यांना पदावरून जर आपल्याला हटवायचं असेल तर कशा प्रकारे हटवता येतं इत्यादी ह्याच्यावरती आपल्याला प्रश्न असतात. त्यानंतर राज्य सरकारची रचना, राज्यपाल, मुख्यमंत्री व विधिमंडळ यावरती देखील सेम प्रश्न असतात. न्यायपालिकामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतात किंवा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतात, त्यांची नेमणूक कशा प्रकारे केली जाते, कोणत्या कलमांवर केली जाते, त्यांना वेतन कशा प्रकारे दिलं जातं किंवा त्यांना पदावरून समजा हटवायचं आहे तर त्यासाठी पद्धत कशी आहे, अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न राहतात. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयामध्ये समजा जे अन्य न्यायाधीश असतात त्यांची नेमणूक किंवा नियुक्ती कशा प्रकारे केली जाते किंवा कोण करतं यावरती इथे न्यायपालिकेवरती प्रश्न राहतात. त्यानंतर संघाची व्यवस्था व केंद्र राज्य संबंध, त्यानंतर संस्थांची संबंधित 73वी घटना दुरुस्ती व 74वी घटना दुरुस्ती यांची महत्त्वाची कलमे येतात. ती कलमी तसेच महत्त्वाच्या घटना दुरुस्ती जशी की 42वी, 44वी, 43वी, 44वी या महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या, त्यासोबतच नागरिकत्व व निवडणूक आयोग, तसेच विविध आयोग आहे जसे लोकसेवा आयोग आहे, वित्त आयोग आहे, त्यांची कलम विचारतात किंवा त्यांची नेमणूक समजा त्यांच्या मुख्य आयुक्ताची नेमणूक कशा प्रकारे केली जाते किंवा कोण करतं, अशा प्रकारे लोकपाल व लोकायुक्त या सर्व मुद्द्यांवरती राज्यशास्त्र विषयात आपल्याला प्रश्न विचारले जातात. पुढचा विषय आहे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी, बॉटनी आणि आरोग्यशास्त्र यावरती प्रश्न असतात. आता भौतिकशास्त्र, फिजिक्समध्ये आपल्याला ध्वनी, प्रकाश या 2 टॉपिकवरती आपल्याला प्रश्न जास्तीत जास्त पाहायला मिळतात. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये धातू, अधातू यांवरती आपल्याला प्रश्न राहतात. प्राणीशास्त्र, झूलॉजी, प्राणीशास्त्र, प्राण्यांचे वर्गीकरण, त्या वर्गीकरणावरती प्रश्न राहतात. वनस्पतीशास्त्रामध्ये वनस्पतींचे वर्गीकरण यावरती प्रश्न राहतात. आरोग्यशास्त्रामध्ये एखादा रोग राहतो किंवा विविध लसा शास्त्रज्ञांनी निर्माण केलेले येतात, तयार केलेले येतात, तर त्यावरती आपल्याला प्रश्न राहतो. पुढचा विषय आहे अंकगणित. अंकगणितमध्ये आपल्याला सरळ सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे की बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी यांवरती प्रश्न राहतात. त्यामध्ये संख्या आहे, गणितीय संज्ञा येतात, गुणोत्तर, सरासरी, टक्केवारी, आकडेवारी, काळकाम वेग, रेल्वेवरील गणित, तसेच शाब्दिक गणित राहतात, वयवारी, सूट, डिस्काउंट यावरती आपल्याला अंकगणितासाठी 10 प्रश्न विचारले जातात. अंकगणिताचे 10 आणि बुद्धिमत्तेचे 10. बुद्धिमत्तेमध्ये पाहू आपण. बुद्धिमत्तेमध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की उमेदवार किती लवकर व अचूक विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी काही प्रश्न राहतात. त्यामध्ये संख्या मालिका देतात, शब्दसंबंध किंवा अक्षर मालिका देतात, निष्कर्षण व अनुमान, स्टेटमेंट अँड कंक्लुजन यावरती प्रश्न राहतात, वर्गीकरणाचे प्रश्न राहतात, ऑड वन आउट, कोडिंग डिकोडिंग यावरती प्रश्न राहतात. त्यानंतर दिशा व अंतर यावरती प्रश्न राहतात, रक्तसंबंध, बैठक व्यवस्था, घड्याळ, कॅलेंडर किंवा आरशातील प्रतिबिंब यावरती बुद्धिमत्तेवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण महाराष्ट्र गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी जो आयोगाने अपडेटेड अभ्यासक्रम दिला होता त्याबद्दल आपण आज डिटेलमध्ये सर्व अभ्यासक्रम आपण पाहिलेला आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी कशा प्रकारे व्हायचं यावरती व्हिडिओ पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.